वीर सावरकर जलतरण तलावच्या कामाला सुरुवात, हिंदू महासभेच्या प्रयत्नाला यश। हिंदू महासभेचे प्रदेश संघटन मंत्री धनसिंग सूर्यवंशी यांनी मानले दिव्यांग वार्ता न्यूज संपादक राहुल मुळे यांचे आभार। काम दर्जेदार व्हावं, हिंदू महासभेचे प्रदेश संघटन मंत्री धनसिंग सूर्यवंशी यांनी महानगरपालिकेकडे केली अपेक्षा व्यक्त। वीर सावरकर जलतरण तलाव अनेक वर्षापासून बंद पडलेला आहे। मागील काळात सावरकर जलतरण तलावात एका शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। हा जलतरण तलाव बंद करण्यात आला होता। हिंदू महासभेचे प्रदेश संघटन मंत्री धनसिंग सूर्यवंशी यांनी अनेक दिवसांपासून महापालिकेकडे पाठपुरावा केला होता। त्याचबरोबर दिव्यांग वार्ता न्यूजचे संपादक राहुल मुळे यांनी सामाजिक संघटना आणि राजकीय पुढाऱ्याकडे जाऊन हा पाठपुरावा करून घेतलाय। राहुल मुळे हे सामाजिक संघटना राजकीय पुढाऱ्याकडून पाठपुरावा करून घेतात। हिंदू महासभेचे प्रदेश संघटन मंत्री धनसिंग सूर्यवंशी यांनी दिव्यांग वार्ता संपादक राहुल मुळे यांचं अभिनंदन केलंय। सावरकर जलतरण तलाव काम सुरू झाले असून एक दर्जेदार काम व्हावं अशी अपेक्षा हिंदू महासभेचे प्रदेश संघटन मंत्री धनसिंग सूर्यवंशी यांनी व्यक्त केलंय। आपण जर बघितलं दिव्यांग वार्ताचे जे राहुलजी मुळे आहेत, हे सातत्याने काय करतात, सामाजिक क्षेत्रात जे काम करणारे लोक आहेत किंवा राजकीय क्षेत्रामध्ये जे लोक काम करणारे आहेत आणि ज्यांच्यामुळे काम होऊ शकतं अशा लोकांच्या पाठीशी लावून जालना शहरातले जे प्रलंबित प्रश्न आहेत ते प्रश्न कसे सोडवता येईल आणि जनतेला न्याय कसा देता येईल यासाठी वारंवार पाठपुरावा करतात। वारंवार तळमळ, त्यांच्या मनामध्ये जी तळमळ आहे ती तळमळ खऱ्या अर्थानं म्हणजे आहे, बहुतांश पत्रकारांमध्ये आहे। राहुल मुळे हे सातत्याने काम करत असतात, पाठपुरावा करून घेतात, कार्यकर्त्याकडनं असेल, राजकीय व्यक्तीकडनं असेल किंवा प्रशासनावर असेल। ही खऱ्या अर्थानं आनंदाची बाब आहे। हिंदू महासभा दिव्यांग वार्ताचं अभिनंदन करतो। आपणही आमच्या पाठीमागे लागून, जसं महानगरपालिकेचा प्रश्न होता, शहरातील रस्त्यांचा प्रश्न होता, वीर सावरकर जलतरण हा जो महत्वाचा प्रश्न होता, हे अनेक प्रश्न आपण आमच्या माध्यमातून आमच्या पाठीशी लागून वारंवार भैया तुम्हाला हे बोलावं लागेल, हे करावं लागेल, हे करून घेणं ही फार मोठी गोष्ट आहे। आणि आम्ही कोणत्या प्रकार सत्तेत नसताना, कोणत्या प्रशासकीय स्तरावर नसताना हे करून घेणं आणि आमच्या पद्धतीने आम्ही ताकद वापरतो। आमचं जी ताकद आहे प्रशासनाला माहिती, एकदा हे रस्त्यावर उतरले तर हे कोणाच्या बापाचं ऐकत नाही आणि आम्ही कोणा दबेल पण नाही। आमचं काही राजकीय संघटनाशी, कोणत्या इतरांशी काही संबंध नाहीये। काम कसं करून घ्यायचं हे आम्हाला माहिती आहे। प्रसंगी साम दाम दंड भेद ही जी नीती वापरली जाते ही आम्ही नेहमी वापरत आलेलो आहोत। आम्ही आमच्या पद्धतीने काम करून घेतो। पण आपण दिव्यांग वार्ता आणि आपले बाकी इतर पत्रकार बंधू आणि राहुलजी मुळे ही जे काम करून घेतात आमच्या माध्यमातून, ही खऱ्या अर्थानं आनंदाची बाब आहे। त्यांना खऱ्या अर्थानं मी धन्यवाद देतो।